नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी पडद्यामागे राहून भारतीय विज्ञान शिक्षणाला दिशा देण्याचं एक महत्त्वाचं काम करतेय. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र म्हणजेच HBCSE. हो, आणि तिचं काम फक्त शाळा कॉलेजेस पुरतं नाहीये. ते थेट आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीशी जोडलेलं आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे ना त्यांच्या माहितीपत्रकाचे काही भाग आहेत. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, उद्दिष्टे आणि कार्यक्रम असं नाव आहे त्याचं. त्यावरच बोलूया आज. आपला प्रयत्न राहील हे समजून घेण्याचा की HBCSE नक्की काय करतं, काय वेगळं आहे त्यांच्या कामात, आणि महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात ना इक्विटी आणि एक्सलन्स, म्हणजे समता आणि उत्कृष्टता. हो तेच. या दोन गोष्टींचा समतोल ते कसा साधतात. आणि हे विसरून चालणार नाही की त्याचा संबंध थेट टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान म्हणजे टिफर आणि अणुऊर्जा विभागाशी आहे. हो ना, अगदी. चला तर मग जरा खोलवर बघूया या संस्थेच्या कामाबद्दल. सुरुवातीला तिची ओळख. ही संस्था TIFRचा भाग आहे आणि TIFR स्वतः अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येतं. हे स्ट्रक्चरच खूप काही सांगतं नाही का? नक्कीच. TIFR स्वतःच एक मानद विद्यापीठ आहे, अत्यंत प्रतिष्ठित. त्यामुळे HBSE हे फक्त एखादं शिक्षण केंद्र नाही राहत, ते राष्ट्रीय स्तरावरच्या वैज्ञानिक मनुष्यबळ विकासाच्या मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग बनतं. अच्छा. डॉक्टर रघुनाथजी लागूंनी 1983 मध्ये याची स्थापना केली. मुंबईत मानखुर्दला त्यांचा कॅम्पस आहे. अगदी सुसज्ज आहे. सगळ्या शैक्षणिक आणि राहायच्या वगैरे सुविधा आहेत तिथे. पण मला वाटतं त्यांच्या कामाचं खरं वैशिष्ट्य हे समता आणि उत्कृष्टता या दोन मूल्यांना एकत्र आणण्यात आहे. हे सोपं नसतं नक्कीच. अजिबात नाही. म्हणजे बघा, एका बाजूला तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टॉपचे विद्यार्थी घडवायचे आहेत, ही झाली उत्कृष्टता. आणि दुसऱ्या बाजूला विज्ञानाची संधी समाजातल्या सगळ्यांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोचवायची आहे, ही झाली समता. हा बॅलन्स साधणंच HBCSEच्या कामाचा गाभा आहे आणि आव्हान पण. मग हे कागदावरचे उद्देश प्रत्यक्षात कसे येतात? त्यांच्या संशोधन आणि विकास म्हणजे R&D विभागाबद्दल बोलूया का? हो, नक्की. तिथे संज्ञानात्मक अभ्यास म्हणजे कॉग्निटिव्ह स्टडीज असं काहीतरी करतात असं वाचलं. म्हणजे काय नक्की ते? सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थी विज्ञान आणि गणित शिकतात कसं, म्हणजे त्यांच्या डोक्यात संकल्पना कशा तयार होतात, कुठे अडतं, याचा शास्त्रीय अभ्यास. ओके. उदाहरणार्थ, एखादी अवघड वैज्ञानिक कल्पना समजायला चित्रांचा कसा उपयोग होतो किंवा वेगवेगळ्या कल्पना एकमेकांशी कशा जोडल्या जातात हे समजायला कॉन्सेप्ट मॅप्स कसे मदत करतात, असं बरंच काही. यावर ते बेसिक रिसर्च करतात. म्हणजे थेट वर्गात कसं शिकवायचं हे सुधारण्यासाठी हा पाया झाला. अगदी. आणि हे संशोधन फक्त मानसशास्त्रापुरतं नाही. प्रत्येक विषयासाठी त्यांचे वेगळे गट आहेत. म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित. हो, ते वाचनात आलं. आणि त्यात मला एक गोष्ट विशेष वाटली. डिझाईन आणि तंत्रज्ञान शिक्षण गट. हा गट म्हणे सामाजिक, सांस्कृतिक आणि लैंगिक पैलू अभ्यासक्रमात कसे आणायचे यावर भर देतो. हे जरा वेगळं वाटलं. हो, कारण कसं आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समाजापासून वेगळं नाही काढता येत. त्याचा समाजावर परिणाम होतो, समाजाचा त्यावर होतो. त्यामुळे शिकवताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. विशेषतः तंत्रज्ञानाच्या शिक्षणात तर हे अजून महत्त्वाचं आहे. आणि हे त्यांच्या समता या मूल्याशी पण जुळतं. तंत्रज्ञान सर्वांसाठी आहे आणि ते बनवताना, वापरताना सामाजिक जाणीव हवी. आणि याच रिसर्चवर आधारित त्यांची विज्ञान शिक्षणातली PhD आहे, बरोबर? हो. आणि गंमत म्हणजे हा प्रोग्राम पूर्णपणे इंटरडिसिप्लिनरी आहे. म्हणजे इथे येणारे विद्यार्थी फक्त सायन्सवाले नसतात. MSc तर असतातच, पण MTech, MA, समाजशास्त्र, मानसशास्त्र वगैरे, MSW, M.Ed केलेले लोक पण अर्ज करू शकतात. फक्त अट एकच, त्यांची पदवी विज्ञान, सामाजिक विज्ञान किंवा मानवतावादी विषयात हवी. अच्छा. म्हणजे त्यांना फक्त विषय शिकवणारे नाही, तर विज्ञान शिक्षण कसं चालतं, त्याचे सामाजिक, मानसिक पैलू काय आहेत, हे समजणारे विश्लेषक घडवायचे आहेत. अगदी बरोबर बोललात. त्यांच्या अभ्यासक्रमात तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, शिक्षणाचं समाजशास्त्र, विज्ञानाचा इतिहास असे विषय दिसतील. प्रवेश कसा मिळतो? लेखी परीक्षा आणि मुलाखत असते, आणि निवड झाली की चांगली स्कॉलरशिप आणि इतर भत्ते पण मिळतात. म्हणजे पूर्णवेळ संशोधनावर लक्ष देता येतं. हा त्यांच्या उत्कृष्टता पैलूचा भाग झाला उच्च दर्जाचे शिक्षण संशोधक तयार करणे.
संशोधन आणि उच्च शिक्षणानंतर आता येऊया त्या गोष्टीकडे जी HBSCE म्हटलं की अनेकांना लगेच आठवते, ऑलिम्पियाड कार्यक्रम. हो, आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड. त्यासाठी ही संस्था भारताचं राष्ट्रीय केंद्र आहे. हे त्यांच्या उत्कृष्टता ध्येयाचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणता येईल का? नक्कीच. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही आणि कनिष्ठ विज्ञान या सगळ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी भारतीय टीम निवडणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं ही जबाबदारी HBCSCची आहे. गणित ऑलिम्पियाडचं काय? गणितासाठी ते नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथमॅटिक्स म्हणजे NBHM सोबत मिळून काम करतात, कोऑर्डिनेशन करतात. हे निवड प्रक्रिया नक्कीच खूप मोठी आणि किचकट असणार. 5 टप्पे आहेत असं ऐकलंय. हो, खूप सघन प्रक्रिया आहे ती. पहिला टप्पा असतो नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन्सचा म्हणजे NSES. या परीक्षा देशभरात होतात. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स IAPTच्या मदतीनं हजारो विद्यार्थी बसतात. बापरे. आणि यातून निवडलेले पुढे जातात. बरोबर. मग येतो दुसरा टप्पा इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड्स INOs. इथपासून सगळी जबाबदारी HBCSCकडे येते. प्रत्येक विषयातून साधारण 300-350 विद्यार्थी निवडले जातात INOसाठी. ही लेखी परीक्षा असते. आणि मग येतो कळीचा मुद्दा, तिसरा आणि चौथा टप्पा, अभिमुखता तथा निवड शिबिरे, ओरिएंटेशन कम सिलेक्शन कॅम्प्स OCS. इथे खरी कसोटी लागत असणार. अगदी. ही कॅम्प्स HBCSCमध्येच होतात आणि इथे जे 35-50 विद्यार्थी निवडले जातात ना, त्यांना अत्यंत सखोल आणि कठीण प्रशिक्षण दिलं जातं. काय खास असतं या प्रशिक्षणात? नुसती थिअरी नाही चालत आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्यामुळे HBCSCने खास प्रयोगशाळा बनवल्या आहेत, जिथे खूप गुंतागुंतीचे प्रयोग करण्याचे म्हणजे एक्सपेरिमेंटल स्किल्स आणि खगोलशास्त्रासाठी अचूक निरीक्षणं घेण्याची म्हणजे ऑब्झर्वेशनल स्किल्स यावर भर दिला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे लागतं ते सगळे इथे शिकवतात. हो, आणि यासाठी देशभरातल्या बेस्ट इन्स्टिट्यूट्समधून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून येतात. या कठोर प्रशिक्षणानंतर मग प्रत्येक विषयातून 4 ते 6 विद्यार्थ्यांची भारतीय टीम निवडली जाते, जी मग इंटरनॅशनल ऑलिम्पियाडमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. कमाल आहे. ही प्रक्रिया म्हणजे उत्कृष्टता कशी जोपासायची याचं उत्तम उदाहरण झालं. बरोबर. देशासाठी टॅलेंट ओळखायचं आणि त्याला पैलू पाडायचे हे ध्येय आहे यामागे. हे झालं उत्कृष्टतेचं शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. पण आपण सुरुवातीला समतेबद्दल पण बोललो होतो. विज्ञानाची संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी HBCSC काय करतं? इथे तो राष्ट्रीय पदवीपूर्व विज्ञान उपक्रम म्हणजे NIUS. अगदी बरोबर. ऑलिम्पियाडमधून टॉपची गुणवत्ता शोधायची आणि NIUSमधून अगदी उलटं पण तितकंच महत्त्वाचं काम, विज्ञानाची संधी आणि संशोधनाची गोडी तळागाळापर्यंत पोहोचवायची. अच्छा. खास करून निमशहरी भागातल्या आणि ज्यांना तुलनेनं कमी संधी मिळतात अशा अंडरग्रॅज्युएट म्हणजे पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत. बर. 2004 साली सुरू झाला हा कार्यक्रम. काय करतात नक्की यात? 2 टप्पे आहेत. पहिला म्हणजे 2-4 आठवड्यांचे एक्सपोजर कॅम्प्स. या कॅम्प्समध्ये देशातले मोठे शास्त्रज्ञ येऊन लेक्चर देतात, मुलांना विचार करायला लावणारे प्रयोग असतात आणि महत्त्वाचं म्हणजे रिसर्च पेपर वाचून कसा समजून घ्यायचा याचं मार्गदर्शन मिळतं. आणि या कॅम्प्स नंतर फक्त ओळख करून देऊन भागत नाही ना? नाही, म्हणूनच दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. या कॅम्प्समधून काही निवडक विद्यार्थ्यांना साधारण 1.5-2 वर्षांसाठी म्हणजे 3 सेमिस्टरसाठी एका रिसर्च प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळते. अरे वा. आणि यासाठी त्यांना देशभरातल्या चांगल्या लॅब्समध्ये किंवा संशोधन संस्थांमध्ये अनुभवी शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन पण मिळतं. आतापर्यंत हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात भाग घेतलाय आणि 120हून अधिक प्रोजेक्ट्स पूर्ण झालेत. याचा परिणाम नक्कीच मोठा असणार. फक्त त्या विद्यार्थ्यांपुरता नसेल. अजिबात नाही. NIUSमध्ये जे प्रयोग किंवा शैक्षणिक साहित्य तयार झालं ना, ते नंतर NISR भुवनेश्वर, ISR पुणे, मुंबई युनिव्हर्सिटीचं UMD-CBS यांसारख्या नवीन महत्त्वाच्या संस्थांच्या अभ्यासक्रमात पण वापरलं गेलं. अच्छा. इतकंच नाही, 2007 मध्ये NISR आणि CBSसाठी जी देशव्यापी प्रवेश परीक्षा झाली होती, नेस्ट नावाची, त्याचं आयोजन आणि मुलाखती घेण्याची जबाबदारी पण HBCSने घेतली होती. म्हणजे HBCE फक्त स्वतःचे कार्यक्रम नाही चालवत, तर देशातल्या विज्ञान शिक्षणाचा पूर्ण इकोसिस्टमला मदत करतंय. बरोबर. हे त्यांच्या समता आणि राष्ट्रीय भूमिका या दोन्ही गोष्टींना अधोरेखित करतं.
आता समतेच्या आणखी एका महत्वाच्या भागाकडे वळूया. शिक्षक सक्षमीकरण. शिक्षकांना सक्षम केल्याशिवाय वर्गात बदल कसा होणार, बरोबर? अगदी. त्यासाठी त्यांचा शिक्षक व्यावसायिक विकास म्हणजे टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंट TPD कार्यक्रम आहे. हा त्यांच्या कामाचा मोठा भाग आहे असं वाटतंय. हो, खूप मोठा भाग आहे. ते शाळेतल्या शिक्षकांसाठी, DED, BEdच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षक प्रशिक्षकांना म्हणजे टीचर एड्युकेटर्सना अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात. 1 दिवसापासून ते 2 आठवड्यांपर्यंतची असू शकतात. हे काय शिकवतात यात? फक्त नवीन पद्धती? नवीन पद्धती तर आहेतच, म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, इन्क्वायरी बेस्ड लर्निंग, आर्ग्युमेंटेशन म्हणजे तर्कशुद्ध वादविवाद कसा करायचा, हे सगळं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनिंगमधून शिक्षकांची स्वतःबद्दलची प्रोफेशनल आयडेंटिटी अधिक घट्ट व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना त्यांच्या कामात नवीन प्रयोग करायला प्रोत्साहन मिळावं, हा उद्देश असतो. आणि हे काम फक्त मोठ्या शहरांपुरतं नाहीये, हे विशेष वाटलं. खरंय. HBCSEने बिहार, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये थेट जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांपर्यंत म्हणजे डाएट्सपर्यंत पोचून तिथल्या शिक्षक प्रशिक्षकांसाठी कार्यक्रम घेतलेत. म्हणजे अगदी ग्रासरूट लेव्हलला पोचण्याचा प्रयत्न आहे. हे समतेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. नक्कीच. शिक्षकांना आणखी काही मदत मिळते का, म्हणजे साहित्य वगैरे? हो. ऑलिम्पियाडची तयारी करणाऱ्या शिक्षकांसाठी खास कॅम्प्स असतात. तसंच वर्षभर रिसोर्स जनरेशन कॅम्प्स म्हणजे RGCs होतात. यात शिक्षक आणि HBCSEचे लोक एकत्र येऊन चांगलं साहित्य तयार करतात, प्रयोग, प्रश्न वगैरे. अच्छा. आणि एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे त्यांच्या गणित शिक्षण गटानं 1ली ते 3रीच्या मुलांसाठी मॅथ्स फॉर एव्हरी चाइल्ड नावाचा पूर्ण अभ्यासक्रमच डेव्हलप केलाय. त्यात पुस्तकं, वर्कशीट्स, गणित लॅबमधली साधनं सगळं आहे. हे सगळं साहित्य मग शिक्षकांना मिळतं? हो, उपलब्ध आहे. आणि सर्वसामान्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान पोहोचावं यासाठी काय प्रयत्न आहेत? त्यासाठी त्यांचं विज्ञान शिक्षा पोर्टल आहे ऑनलाईन. मुलांसाठी आनंदी वृत्तपत्र नावाचं एक प्रकाशन आहे. आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये विज्ञान ए ह्युमन सागा नावाचे कायमस्वरूपी प्रदर्शन आहे, जे सगळ्यांसाठी खुलं असतं. हे प्रदर्शन नेहमीच्या सायन्स एक्झिबिशन्सपेक्षा वेगळं कसं आहे? यात फक्त तयार प्रोडक्ट्स किंवा फॅक्ट्स नाहीत मांडलेले, तर विज्ञानाचा प्रवास कसा झाला, अगदी प्राचीन संस्कृतींपासून ग्रीस, चीन, भारत, पश्चिम आशिया ते आधुनिक विज्ञानापर्यंत याचा आढावा आहे. ओके. वैज्ञानिक विचार कसा वाढला, कोणत्या चुकांमधून, चर्चांमधनं ज्ञान तयार झालं, म्हणजे हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सायन्सवर भर आहे. म्हणजे केवळ काय माहीत आहे हे नाही, तर ते कसं माहीत झालं आणि त्याचा अर्थ काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी. कारण यातूनच खरा सायंटिफिक दृष्टिकोन येतो. फक्त माहिती गोळा करणं म्हणजे विज्ञान नाही, तर प्रश्न विचारणं, पुरावे तपासणं, तर्क करणं ही प्रोसेस समजून घेणं महत्वाचं आहे. हे प्रदर्शन तेच काम करतं. म्हणजे HBCSE हे फक्त एक शिक्षण केंद्र नाहीये, ते एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करणारं एक राष्ट्रीय महत्वाचं इंजिन असं म्हणू शकतो आपण. हो. ते बेसिक रिसर्च करतं, उच्च शिक्षित संशोधक घडवतं, ऑलिम्पियाडमधनं टॉपचं टॅलेंट शोधतं, NIOSद्वारे संधी वाढवतं, शिक्षकांना मदत करतं आणि समाजात सायंटिफिक विचार रुजवतं. आणि हे सगळं करताना ते TIFR-DAच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्येयांशी जोडलेलं राहतं आणि सतत समता आणि उत्कृष्टता या 2 टोकांमध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतं, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरंच, एका संस्थेच्या कामाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा विचार मनात येतो की HBCEने ज्या प्रकारे संशोधन, हाय लेव्हल ट्रेनिंग, ऑलिम्पियाड, अंडरग्रॅज्युएट मार्गदर्शन NIOS आणि शिक्षकांचा विकास TPD या सगळ्या गोष्टींना एकाच ठिकाणी यशस्वीपणे एकत्र आणलं आहे. त्या मॉडेलमधून आपण काय शिकू शकतो, याच तत्वांचा आणि पद्धतींचा वापर भारतातल्या इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राज्यांमध्ये किंवा वेगळ्या विषयांसाठी जास्त प्रभावीपणे कसा करता येईल. बरोबर. उत्कृष्टता आणि समता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधण्यासाठी HBCSEच्या या एकात्मिक दृष्टिकोनातून सिस्टमिक लेव्हलवर म्हणजे प्रणालीगत पातळीवर कोणती शिकवण घेता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा.